इतक्यांदा आम्ही त्या संस्थेत गेलो, पण संस्थेला ऑफिस म्हणून काही नाही आहे, तिथं सेक्रेटरी नाही, त्या कॉन्ट्रॅक्टरला दिलेली त्यांची माणसं आणि त्या ऑफिसमध्ये राहायला त्यांना दिले. मग कुठं जाऊन भेटत सांगा, तिथं कोणाला विचारलं तर इथं कोण नसतंय म्हणतात ते. संचालक नाही, ना चेअरमन नाही, ना व्हाईस चेअरमन नाही. मग यांच्या काय घरी जायचं का मी चौकशीला, संस्था चालली कशी बघायला. 2016-17 निवडणूक ज्यावेळेला लागायची होती त्यावेळेला यांनी काय केलं, चोरून ते कार्यक्रम पत्रिका घ्यायचा, माणसाला उभा करायचा, फोटो काढायचा आणि ती कार्यक्रम पत्रिका काढून घ्यायची हे हरळीच्या आमच्या पोल्ट्रीमध्ये. आणि तसंच केलं त्यांनी हरळी ग्रामपंचायतमध्ये येऊन ग्रामपंचायतच्या शिपाईला घेतलं, त्याला उभा केलं, असं नोटीस बोर्डावर लावल्यासारखे केलं, फोटो काढला. तिथून हे नगरपालिकेत लावलं. नगरपालिकेत तिथे कोण जाते सांगा, गडिंग्लजचे नागरिक जातात, तालुक्यातले सभासद आहेत ते संस्थेवर जाणार. परंतु इथंही तीच तरा केली. इथेही नोटीस बोर्डावर लावायचा पण केलं आणि फोटो काढले शिपाई उभा करून. कारण दुसरा कोणतरी उभा केला चांगला तर त्याच्या लक्षात येईल आणि तो भोवाटा करेल वा संस्थेची निवडणूक कार्यक्रमाला असे हे होईल म्हणून.